आता ही मिरची आपण पॅक केली, आता या मिरचीला आपण कोल्ड स्टोरेज मध्ये टाकलेलं आहे. बरोबर. तर कोल्ड स्टोरेजची जरा माहिती आम्हाला सांगा. ओके. आता मी तुम्हाला कोल्ड स्टोरेजला घेऊनच जातो, तुम्हाला टेम्परेचर दाखवतो कसं आहे. आता तुम्ही जर इथं वरती बघितलं तर इथं टेम्परेचर दिसतंय हे 5 डिग्री, 5 डिग्री. म्हणजे आतमधलं टेम्परेचर सेट आहे. आता की आपण जर डोअर उघडलं तर ते चेंज होणार. ओके. तर ते एकाच पॉईंट किंवा 2 पॉईंट खाली जाणार आहे फक्त जास्तीत जास्त. तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो कसं आहे. बॉक्स पण दाखवून देऊ का पॅकिंग हो, हो. केलेला? एक बॉक्स ओपन केलेला दाखवू का? ओपन चालेल ना? वरूनच घ्या. आता ही आपली मिरची आहे. हा हा. हा, ही आपण काल पॅक केलेली आहे. तुम्ही आता आज हात लावला हिला तर हिचं टेम्परेचर एकदम प्रॉपर आहे सगळं. बरोबर. त्याच्यामुळे हिचं ना आता ही खराब व्हायचे चान्सेस हा. कमी आहे एकदम. हा. किती वेळ ठेवतो आपण कोल्ड स्टोरेज मध्ये कंटेनर लोड करण्याआधी? किती आपण वेळ असं ठेवायचा? समजा 2 दिवस करतो, 2 दिवस. 2 दिवसात पूर्ण काम संपवतो. आणि कधी वाटलं आपल्याला तर तिसऱ्या दिवशी आपण होल्ड करतो की प्रॉपर टेम्परेचर येऊ देतो पहिले, मगच लोड करतो. जे 2 दिवसात आपण मिरची सॉल्टिंग करून पॅकिंग करून आणि या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतोय बरोबर 5 डिग्रीवर. बरोबर. त्यामुळे तिला शेल्फ लाईफ येते. मग इथून कंटेनर जेव्हा लोड होतोय हा, त्यावेळेस पण कंटेनर मधलं टेम्परेचर ते मेंटेन असतं. ते पण जेव्हा ते जेव्हा कंटेनर आपल्याकडे येतं तेव्हा ते सेट होऊनच येतं 5 डिग्री या 6 डिग्रीचं. मग सेट 6 डिग्री जरी असेल तरी काय प्रॉब्लेम येत नाही. मग ते आपण लोड करताना चिली जशी लोड होते बरोबर तसं पहिले टेम्परेचर घेतो आपण आणि मग नंतर लोडिंग चालू. नंतर लोडिंग. हा.